तर पहा आता रात्रीचे बरोबर 10 वाजलेत आणि माझं किचन जवळजवळ थोडं आवरून झाले, थोडं राहिलंय, परंतु आता ते बघू, उद्या करू. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. सकाळचे बरोबर 11 वाजलेत आणि आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात. तर आता मागं मी तुम्हाला शेअरच केलं होतं, आम्हाला पडलं होतं सुतक. तर आमच्याकडं सुतकात काय केलं जातं, सुतक असल्यानंतर 7 दिवस झाले की आपलं घर वगैरे सगळं काही आवरायला काढलं जातं. तर आता तीच माझी तयारी चालू झाली आहे. मी काढलं आहे किचन. आज मला आवरायचं आहे किचन. तर आता घरातलं मी सगळं काही आवरून घेतलं. आधी स्वयंपाक वगैरे सगळं काही माझं आवरलं. त्यानंतर मग थोडेसे भांडे होते ते पण घासून घेतले आणि आता ही किचनची टाईल मी धुवून काढायला लागले. आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, मला किचन साफ करून 8-10 दिवस पण झालेले नव्हते, परंतु आज परत मला किचन काढावं लागतंय. मागच्या व्हिडिओमध्ये मी जे लिक्विड तयार केलेलं होतं ते पण तुमच्याशी शेअर केलेलं होतं. ते परत एकदा मी लिक्विड यावरती मारून घेतलं टाईलवरती आणि फक्त टाईल मग चांगल्या स्वच्छ 2 पाण्याने पुसून काढली, कारण जास्त खराब पण झालेली नव्हती. जर आपण असं वरच्यावर हात मारत राहिलो तर आपलं किचन खराब नाही होत आणि साफ करायला पण आपल्याला जास्त जड जात नाही. जे काही थोडेफार तेलकट डाग उडालेले असतील ते सगळे ते लिक्विड मारल्यामुळे मग ते सगळे डाग निघून गेले. पहा आता मी एकच हात मारला इथं, परंतु माझी टाईल एकदम चमकायला लागली. मी काचेच्या बरण्या आधीच घासून ठेवलेल्या होत्या, परंतु डाळीच्या याच्या बरण्या मी मोकळ्या करून घासून वाळवून ठेवल्या होत्या. टाईल घासायच्या आधीच मी सगळ्या बरण्या घासून वाळवून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे आता फक्त भरल्या आणि वरती लावून दिल्या. व्हिडिओमध्ये काम दिसायला थोडंच दिसतं बरं का ताईंनो, परंतु काय होतं, आपल्याला जर सगळंच काढायचं म्हणलं तर वेळ पण भरपूर जातो आणि शूट जर घ्यायचं म्हणलं तर अजून त्याच्यात जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे जास्त काही शूट घेताच येत नाही. तर मी इथं थोडंच माझं शूट घेतलं आहे. आता बघूया. आता हे सगळे डबे मला स्वच्छ घासून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग परत लावून द्यायचे आहेत. मी सगळे डबे वगैरे सगळे घासून बाहेर नेऊन ठेवले. त्यानंतर मग सगळं तोपर्यंतच मला जवळजवळ 4 वाजलेले होते आणि आता मला डबेन ते लावून द्यायचे होते, म्हणून मग हे कडापे वगैरे सगळं काही मी पुसून घेत आहे. डबे घासून झाल्यानंतर पहिला चहा ठेवला, चहा घेतला आणि त्यानंतर मग सगळे डबे भरून लावून दिले. तर पहा आता रात्रीचे बरोबर 10 वाजलेत आणि माझं किचन जवळजवळ थोडं आवरून झाले, थोडं राहिलंय, परंतु आता ते बघू, उद्या करू. सकाळी मी बरोबर 11 वाजता लागले होते किचन आवरण्यासाठी. सगळे डबे घासून सगळे काढून सगळं पुसून झाले माझं. आता 10 वाजलेत. जेवण पण झाले. थोडंसं जेवण सकाळचं शिल्लक होतं आणि डाळ भाताचा कुकर लावला, तेवढ्यात जेवण पण झालं. जास्त स्वयंपाक करायचा नव्हता, कारण सकाळीच थोडा जास्त केला होता, कारण म्हटलं आपल्याला किचन आवरायचं, संध्याकाळी वेळ मिळणार नाही, म्हणून सकाळीच थोडंसं जास्त करून ठेवलेलं होतं. तर आता मी तुम्हाला माझं किचन दाखवते. अजून बरंच आवरायचं आहे, परंतु जेवढं आवरलं आहे तेवढंच दाखवते. हे सगळे भांडे घासून स्वच्छ करून सगळे झालेले आहेत. तिथं थोडासा किराणा राहिला आहे भरायचा, तो पण भरायचा आहे अजून. हे पहा, सगळं किचन आवरलं आहे. आता तुम्ही पाहू शकता का सगळं आवरलं आहे. किचनची टाईल वगैरे सगळी काही स्वच्छ झाली आहे. तर पहा आता 10 वाजून गेले. मला अजून ही डाळांची सकाळी भिजायला टाकलेलं होतं ते पण बारीक करायचं आहे. चला ते एवढी डाळ बारीक करून घेते. डाळ आणि तांदूळ इडली डोसासाठी भिजवलंय.
बंद बंद कर. तर पाहता ही सकाळीच मी भिजायला टाकलेलं होतं. आता उशीर तर भरपूर झालेला होता, झोप पण भरपूर आलेली होती, परंतु काय करणार, ते बारीक करणं पण गरजेचं होतं. मग मी इथं सगळं काही ते डाळ आणि तांदूळ एकत्रच घातले होते. उडदाची डाळ आणि तांदूळ आपल्याला इडल्या बनवायच्या, त्यासाठी सगळं काही बारीक करून घेतलं. त्यानंतर पाहिजे तेवढं थोडंसं पाणी घातलं आणि अशा थिकनेसमध्ये मी ते ठेवलं. तर उद्या सकाळी असणार आहेत आपल्या इडल्या. मस्त असं झाकण ठेवलं. त्यानंतर खाली एक कापड आथरलं, कारण आता जरा थंडी आहे त्यामुळे पीठ फुगतं आहे की नाही काय माहिती, पण बघूया. थोडंसं गरम याच्यात ठेवलं की ते फुगेल. आता त्यासाठी मी काय केलं आहे, खाली एक कापड आथरलं आहे आणि त्याच्यावरून पण एक पूर्ण असं झाकून ठेवलं आहे आणि खिडक्या सगळ्या काही बंद करून घेतल्या. त्यानंतर आता मी इथं घालत आहे बदाम भिजण्यासाठी. बदाम जर तसे खाण्यापेक्षा भिजवून जर खाल्ले तर त्याचे खूप फायदे असतात आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला आपल्या स्मरणशक्तीत भरपूर अशी वाढ झालेली असते. जर आपण 4च बदाम रोज सकाळी भिजवून संध्याकाळी भिजवले आणि सकाळी जर खाल्ले तर त्याचा उपयोग भरपूर होतो. रात्री बदाम भिजायला टाकायचे आणि सकाळी त्याची साल काढायची आणि त्यानंतर मग ते बदाम आपण खायचे. नाहीतर मग त्याची दुधात पावडर करून टाकून ती पण खाल्ली जाते. त्यानंतर आज जरा जेवण लवकरच झालेलं असल्यामुळे थोडीशी भूक पण लागली होती. मग मी काय बनवलं, सूप बनवलं. इन्स्टंट सूप होतं माझ्याकडं, ते मी थोडंसं बनवलं. 2 जणांसाठी मी एवढं सूप बनवलं होतं. खूप मस्त असं सूप झालं होतं. फक्त पाणी उकळलं आणि त्यामध्ये घालून एक उकळी काढून घेतली, आपलं सूप रेडी. आता हा दिवस आहे दुसरा आणि मला इथं बबलू काढत आहे पडदे. मला धुवून टाकायचे पडदे. आता मी हे सगळं धुणं मशीनला लावलं आहे. काल पण मशीनला बरेच कपडे धुवून झाले माझे आणि आज पण मी सकाळपासूनच सुरुवात केली मशीनला लावण्यासाठी. एक मशीन ऑलरेडी झाली आहे माझी आणि आता ही पडद्यांची मशीन दुसरी लागणार आहे. तर पाहता मी पडदे धुण्यासाठी टाकले आणि त्यानंतर मग इडल्या बनवण्यासाठी घेत आहे. तर पहा मस्त असं पीठ आपलं फुगून आलं आहे. आता मी त्यामध्ये फक्त मीठ घालून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. पहा आपलं इडलीचं बॅटर तयार झालं आहे. आता मी इडल्या बनवण्यासाठी घेते आहे. इडली कुकरमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे, थोडंसं लिंबू घातलं आहे आणि त्यानंतर मग इडली पात्रांना थोडंसं तेल लावून घेतलं आणि इडल्या त्यामध्ये घालून घेतल्या आणि एक 10 ते 15 मिनटाची वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि या वाफेवर 10-15 मिनटाच्या वाफेवर आपल्या इडल्या मस्त अशा तयार होतात. तर चला आता इडलीचा कुकर ठेवला. आता मला बनवायचं आहे सांबर. हे सगळं मी आधी शिजवून घेतलं. सांबरासाठी मी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि थोडीशी मसूर डाळ, त्यामध्ये एक कांदा, एक बटाटा, थोडासा भोपळा आणि एक टोमॅटो घालून सगळं काही शिजवून घेतलं आणि त्यानंतर आता फोडणी करत आहे. फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालून घेतलं, जिरी मोहरीची फोडणी केली, त्यानंतर लसूण घातलं, आलं घातलं आणि सांबर मसाला आणि लाल तिखट थोडंसं घातलं, कढीपत्ता घातला आणि आपण जे डाळीचं मिश्रण शिजवून ठेवलेलं आहे ते सगळं त्यामध्ये घालून घेतलं. आपल्या सांबराला मस्त अशी चुरचुरीत जर फोडणी बसली तर सांबर खायला अतिशय चवदार लागतं. हे जे आपण डाळी शिजवून घेतलेले असतात हे जास्त बारीक करायचे नाही. त्यामध्ये आपला बटाटा आणि भोपळा याच्या जर फोडी लागल्या तर खायला ते अतिशय चांगलं लागतं. तर पहा आता सांबार आपल्याला थोडंसं पातळच पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं, मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर मस्त अशी कोथिंबीर वरून बुरबुरायची. खाण्यासाठी आपलं एक उकळी काढून घ्यायची आणि खाण्यासाठी आपलं सांबार तयार. तर आता इथं बनवायची मला खोबऱ्याची चटणी. त्यासाठी मी खोबरं घेतलं आहे, डाळ घेतलं आहे, थोडासा लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, हिरवी मिरची 2 घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे. हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं, थोडीशी साखर घातली आणि एक अर्ध लिंबू पिळून घेतलं. आता हे सगळं मिश्रण आधी कोरडंच फिरवून घ्यायचं मिक्सरला, पाणी नाही घालायचं आणि त्यानंतर मग थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी बारीक वाटून घ्यायची आहे. आणि यामध्ये आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात थोडं पाणी घालून घ्यायचं आणि नंतर फोडणी करायची. फोडणी पात्रात थोडंसं तेल घालून घ्यायचं. त्यानंतर जिरं, मोहरी,
हिंग आणि कढीपत्ता हे सगळं घालायचं आणि त्याची फोडणी वरतून घालून घ्यायची. इडली सांबाराबरोबर जी चटणी लागते ती चटणी आपली तयार झाली. तर पहा, आपला नाश्ता, लंच सगळं काही इडली सांबारच आहे. तर कुणाकुणाकडे असं असतं, इडली सांबार केलं की भाजी चपाती बनवली जात नाही. चला आता आम्ही घेतो नाश्ता करून. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया असेच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.